नागपूर विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलंय। नव्या सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन होतं आणि 6 दिवसांच्या आत या अधिवेशनात 17 विधेयक मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। तसंच 35,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। विधिमंडळाचं पुढील अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे। नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होईल। प्रत्येक 5 वर्षांनी जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं, कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं। इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही। तथापि या 6 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित, म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे।